ऐकलं, अगदी क्रिस्पी आहे आणि झिरो ऑइल आहे. खूपच लवकर बनतो आणि झटपट बनतो. मेन म्हणजे वर्कआउट करून आपण ज्यावेळेस घरी येतो त्यावेळेस प्रचंड भूक लागते. त्यावेळेस तुम्ही हा इन्स्टंट म्हणजे एकदम पटकन होणारा सँडविच बनवू शकतात. खूप सोपा आहे. फक्त चटणी बनवा, व्हेजेस घाला आणि तव्यावरती शेका. झाले की नाही, अगदी 15 ते 20 मिनिटात आपला हा एकदम हेल्दी नाश्ता तयार होतो. तर चला तर मंडळी, ही रेसिपी आपण आज बघूयात. वेट लॉस स्पेशल आहे आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला फक्त चटणी बनवायची आहे. रेग्युलर सँडविचची चटणी बनवूयात आणि एकदम वेट लॉस साठी सँडविच बनवूयात. तर येथे चटणी बनवण्यासाठी मी 1/4 कप म्हणजे 1/4 कप येथे बारीक शेव घेतलेली आहे. तुम्ही या ठिकाणी खारी बुंदी देखील घेऊ शकतात किंवा जे भुजिया असते ते देखील घेऊ शकतात. तुम्हाला नसेल वाटत तर तुम्ही हे स्किप देखील करू शकतात. त्याऐवजी तुम्ही इथे फुटाणा डाळ घेऊ शकतात. मी इथे फुटाणा डाळ घेतलेली आहे, पण फुटाणा डाळ मी इथे अर्धा कप घेतलेली आहे. म्हणजे ज्या कपाने मी इथे शेव घेतली होती त्याच कपाचा अर्धा माप मी फुटाणा डाळ घेतलेली आहे. फुटाणा डाळ म्हणजेच डाळ्या जे आपण चिवडामध्ये वगैरे वापरतो तेच. हे मार्केटमध्ये इझिली तुम्हाला अवेलेबल असेल. हा एक प्रोटीनचा चांगला सोर्स आहे. तुम्ही हा देखील वापरू शकतात किंवा तुम्ही शेंगदाणे देखील येथे वापरू शकतात. आता यामध्ये मी 1 ते 2 टेबलस्पून दही घालत आहे आणि त्याचबरोबर मी येथे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालत आहे. सोबतच 1 इंच आलं घातलेलं आहे. आता यामध्ये मी अर्धा कप पुदिन्याचे पानं घातलेली आहे आणि त्याचबरोबर मी येथे 1 कप कोथिंबीर घातलेली आहे. ज्यावेळेस तुम्ही कोथिंबीर वापराल त्यावेळेस त्याचे असे नाजूकचे ज्या देठा असतात ते देखील येथे वापरा. याचा फ्लेवर याच्यामध्ये खूपच छान येतो. बघू शकतात मी अशा नाजूक काड्या देखील यामध्ये घातलेल्या आहेत. आता काय करायचं, याच्यामध्ये थोडेसे फ्लेवरिंग एजंट ऍड करूयात. आता येथे आपण हिरव्या मिरच्या घालून घेऊयात. मी येथे 10 ते 12 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे माझ्या आवडीनुसार. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घालू शकतात. आणि ही रेसिपी म्हणजेच ही चटणी मी 10 ते 12 दिवसासाठी स्टोअर करणार आहे. त्यामुळे मी ही कॉन्सन्ट्रेटेड बनवणार आहे. ज्यावेळेस तुम्हाला लागेल त्यावेळेस थोडंसं पाणी घालून याला डायल्यूट करून घ्या आणि तुम्ही वापरू शकतात. आता यामध्ये आपण काही फ्लेवरिंग एजंट ऍड करू. बहुतांश ठिकाणी म्हणजे सगळ्याच ठिकाणी येथे लिंबू घातलेलं जातं आंबटपणासाठी, पण मी येथे आज कैरीचा वापर करणार आहे. अगदी 1 कप मी कैरीचा वापरलेला आहे. याने देखील आपल्या चटणीला मस्त आंबटपणा येईल. या ठिकाणी तुम्ही 1 लिंबाचा रस घातला तरी चालेल, पण मी आता सीझन मध्ये कैरी आहे म्हणून घातलेली आहे. आता यामध्ये सर्व फ्लेवर्स मस्त बॅलन्स व्हावे यासाठी मी इथे 1 टीस्पून इतपत साखर घातलेली आहे. साखरेने हे सर्व फ्लेवर्स मस्त बॅलन्स होतात आणि चटणी ही मस्त चटपटीत आणि टेस्टी लागते. आपण साखर जास्त नाही घातलेली आहे त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात. आता सोबतच इथे मी थोडंसं काळं मीठ घातलेलं आहे आणि भाजलेले जिरे पूड घातलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साधं जिरं देखील येथे घालू शकतात. आता या चटणीचा हिरवा कलर अजिबात फेड होऊ नये त्यामुळे मी इथे 2 आईस क्यूब घालत आहे. ज्यावेळेस आपण मिक्सरला चटणी वाटतो त्यावेळेस मिक्सर हे गरम होतं आणि आपली जी चटणी आहे ती ऑक्सिडाइज होते. त्यामुळे जी चटणी आहे ती थोडीशी काळसट दिसते. मग ते प्रॉब्लेम टॅकल करण्यासाठी मी येथे आईस क्यूब वापरलेला आहे आणि आईस चिल्ड वॉटर वापरलेलं आहे, म्हणजेच थंड पाणी वापरलेलं आहे. त्यामुळे आपली चटणी मस्त हिरवीगार राहील. आता याला आपण मिक्सरला मस्तपैकी बारीक दळून घेऊयात. इथे मी बारीक दळून घेतलेला आहे. बघू शकतात तुम्ही. जर तुम्हाला एकदम हिरवीगार चटणी हवी असेल तर तुम्ही येथे कोथिंबीर आणि पुदिनाची पानं जास्त क्वांटिटीमध्ये घाला, जेणेकरून तुमची चटणी एकदम हिरवीगार होईल. चला तर मग चटणी तयार आहे. आता सँडविच बनवून घेऊ. तर सँडविच मी इथे काही फॅन्सी सँडविच नाही बनवत आहे, हेल्दी सँडविच बनवत आहे. अजिबात तामझाम नाही, फक्त व्हेजिटेबल घालायची आणि चटणी घालायची बास. तर आता यासाठी मी इथे होल व्हीट ब्रेड घेतलेला आहे, म्हणजेच व्हाईट ब्रेड न घेता ब्राऊन ब्रेडचा मी इथे वापर केलेला आहे. व्हाईट ब्रेडच्या कम्पेअर मध्ये हा ब्रेड खूपच जास्त हेल्दी मानला जातो म्हणून मी याचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे हे अवेलेबल नसेल तर तुम्ही व्हाईट ब्रेड देखील वापरू शकतात. आता यावरती आपण जी हिरवी चटणी केलेली आहे ती येथे स्प्रेड करून घेऊयात. जर तुम्हाला चटणी थिक वाटत असेल तर तुम्ही पाणी घालून याला थोडीशी रनी कन्सिस्टन्सी मध्ये आणू शकतात. पण मी अशीच चटणी ठेवत आहे, थोडीशी मीडियम थिक. आता याला मी 2 स्लाइस वर आधी स्प्रेड करून घेणार आहे आणि आता याच्यावरती आपल्याला जितकं आवडेल त्या सर्व भाज्या घालून घ्यायच्या आहे. तर सर्वात आधी मी इथे टमाटे घातलेले आहे, सोबतच काकडी आणि कांदा घातलेला आहे. तुम्हाला वाटेल इतपत इथे तुम्ही भाज्या घालू शकतात. तुम्हाला वाटलं तर तुम्ही शिमला मिर्च, स्वीट कॉर्न
पनीर, चीज हे सर्व इथे घालू शकतात. पण मी इथे खूप सिंपल बनवत आहे, अजिबात तामझाम वाला नाही, म्हणून मी इथे खूप बेसिक इथे भाज्या घातलेल्या आहे. आज मी इथे 3 लेअरचा म्हणजे 3 सँडविचचा मी इथे सँडविच बनवणार आहे. म्हणजेच एक ब्रेड इथे मध्यभागी राहील आणि 2 साईडला असा मी इथे सँडविच बनवणार आहे. इथे बघू शकता तुम्ही मी गार्निशिंग करत आहे. म्हणजेच पहिली टमाट्याची लेअर लावली, दुसरी काकडीची आणि तिसरी कांद्याची. आता जी दुसरी आपण स्लाइस ठेवली होती त्याच्यावर चटणी स्प्रेड केली, ती आपण याच्यावरती ओव्हरलॅप करून घेऊयात. काही अशा प्रकारे थोडंसं हलक्या हाताने दाबून घेऊयात आणि यावरती आपण आता चटणी स्प्रेड करून घेऊयात. आता ही प्रोसेस आपल्याला परत तशीच रिपीट करायची आहे. चांगले कोपऱ्यापर्यंत आपल्याला चटणी मस्त स्प्रेड करून घ्यायची आहे. आता याच्यावरती भाज्या ठेवून घेऊयात. तर मी इथे सर्व भाज्या लावलेल्या आहेत. आता यावरती अगदी थोडंसं क्वांटिटीमध्ये आपल्याला मीठ इथे स्प्रिंकल करून घ्यायचं आहे, जेणेकरून या भाज्यांना मस्तपैकी चव देखील येईल. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे ऑरेगॅनो किंवा चिली फ्लेक्स देखील घालू शकतात. आता तिसरी जी ब्रेडची स्लाइस होती त्यावरती मी हिरवी चटणी लावून घेतलेली आहे आणि हिरवी चटणीची साईड मी खाली म्हणजेच भाज्यांच्या साईडने अशी प्रेस करणार आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे मी. हलक्या हाताने प्रेस करून घेऊया. बघा आपला 3 लेअरचा सँडविच तयार झालेला आहे. आता आपण याला टोस्ट करून घेऊयात. मी इथे अजिबात तूप, बटर, ऑइल अजिबात यूज केलेलं नाही. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बटरचा यूज इथे करू शकतात. तर इथे मी सँडविच इथे प्लेस केलेला आहे गरम तव्यावरती आणि वरतून असं हेवी वजन मी ठेवलेलं आहे, जेणेकरून मस्त क्रिस्पी लेअर अशी क्रिस्पी ब्राऊन लेअर अशी आपल्या सँडविचला येईल. अगदी 5 मिनिटांनंतर आपण आपलं सँडविच फ्लिप करून घेऊयात. तुम्हाला दाखवते मी दुसऱ्या साईडनी. बघू शकतात मस्त क्रिस्पी आणि गोल्डन कलर आलेला आहे आणि सेम प्रोसेसने आपण इथे याला शेकून घ्यायचे, म्हणजेच खलबत्ता ठेवायचा आहे आणि दुसऱ्या साईडने देखील आपल्याला 5 मिनिटासाठी मंद आचेवर याला टोस्ट करून घ्यायचे. बघू शकतात मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. मी अशाच प्रकारे दुसऱ्या साईडने देखील याला गोल्डन ब्राऊन कलर घेऊन येणार आहे, म्हणून मी याला दुसऱ्या साईडने देखील असं भाजून घेणार आहे. बघू शकता तयार झाला आहे आपला सँडविच. एकदम क्रिस्पी झालेला आहे. तुम्ही आवाज तर ऐकलाच असेल स्टार्टिंगला व्हिडिओमध्ये. आता आपण याला काढून घेऊयात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला असं देखील खाऊ शकतात किंवा तुम्ही याला हिरवी चटणी किंवा लाल चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी याच्यासोबत देखील तुम्ही याला एन्जॉय करू शकतात. मी तुम्हाला इथे कट करून दाखवते. बघू शकतात आपला मस्तपैकी सँडविच इथे तयार झालेला आहे. बघू शकतात आतमध्ये आपल्या व्हेजीस किती मस्त स्टफ झालेला आहे. हिरवी चटणी देखील किती भारी दिसत आहे. अगदी टेस्टी बनतो, लवकर बनतो आणि मेन म्हणजे हेल्दी देखील आहे. एकदा ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये. तुम्हाला नक्कीच आवडेल. तर पुन्हा भेटूयात अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपी सोबत. तोपर्यंत हेल्दी खा, वेट लॉस करा आणि आनंदी राहा.